तुटीचा अर्थसंकल्प. आता तुटीचा अर्थसंकल्प का मांडला जातो आणि तुटीचा अर्थसंकल्प हा विकसनशील देशात मांडला जातो. कुठं? विकसनशील देशात. आता तुटीचा अर्थसंकल्प जो आहे तो मांडण्याचं रिझन काय? त्याच्या नावातच दिलंय तुटीचा अर्थसंकल्प. काय? तुटीचा अर्थसंकल्प म्हणजे सरकार काय करत असतं, त्यांचा म्हणजे जे विकसनशील देश असतात, हा विकसनशील देशामध्ये हा तुटीचा अर्थसंकल्प मांडलेला असतो. तर का मांडलेला असतो? तर विकसनशील देशामध्ये मनुष्यबळ आणि तुमची नैसर्गिक साधन संपत्ती ही भरपूर असते, पण त्याच्यासाठी लागणारं वित्त जे असतं ते कमी असतं. म्हणून सरकार त्याच्या जमेपेक्षा तिथं काय करतं, खर्च जास्त दाखवितं. म्हणजे जर सरकारची 10 रुपये जमा जर असली तर तुटीचा अर्थसंकल्प म्हणजे सरकारचं उत्पन्न 10 रुपये, पण तरी पण सरकार काय करतंय, उत्पन्न कमी दाखवून सरकार काय करतंय, त्याचा खर्च भागवण्यासाठी काय करतंय, 12 रुपयाचा अर्थसंकल्प मांडतंय. म्हणजे हे 2 रुपये आपण एक्स्ट्राची ह्या अर्थसंकल्प म्हणजे उत्पन्नापेक्षा इथं काय केलेला असतो, खर्च जास्त दाखविलेला असतो ह्या अर्थसंकल्पामध्ये. याला आपण तुटीचा अर्थसंकल्प म्हणतो. आणि मांडण्याचं रिझन बघा. आणि भारतासारख्या विकसनशील देशामध्ये म्हणजे कोणताही विकसनशील देश असो किंवा भारत असो, भारतात सुद्धा तुटीचा अर्थसंकल्प मांडला जातो. का? तर मनुष्यबळ आणि नैसर्गिक साधन संपत्ती ही भरपूर असते. आता तुटीचा अर्थसंकल्प म्हणजे ह्याची जी संकल्पना आहे ही केन्स या शास्त्रज्ञांनी सांगितलेली आहे. म्हणजे जो आपला अर्थतज्ञ केन्स यानं 1933 ला तुटीचा अर्थसंकल्प याची संकल्पना मांडलेली होती. यानं सांगितलं होतं बुवा, जे विकसनशील देश असतील त्यांनी तुटीचा अर्थसंकल्प याचाच वापर करा. आता बघायचं आपल्याला तुटीच्या संकल्पना बघायच्या. म्हणजे आपल्या ज्या वेगवेगळ्या तुटी आहेत बाबा, महसुली तुट, अर्थसंकल्पीय तुट असेल किंवा महसुली तुट असेल, राजकोषीय तुट आहे, भांडवली तुट आहे, या तुटी काय आहेत हे बघायचं आपल्याला. म्हणजे कसं काढलं जातं याचं सूत्र काय? डायरेक्ट सूत्र विचारतं. सगळ्यात महत्वाचा आयएमपी पॉईंट आहे, याच्यावर क्वेश्चन येतात आयोगाचे सगळ्यात जास्त सार्वजनिक वित्तामध्ये, याच्यावर क्वेश्चन. आधी बघू आपण अर्थसंकल्पीय तूट काय असते. बघा, अर्थसंकल्पीय तूट, अर्थसंकल्पीय तूट, अर्थसंकल्पीय तूट. आता अर्थसंकल्पीय तूट काय असतं? आता अर्थसंकल्प माहिती की अर्थसंकल्पीय तूट म्हणजे एकूण उत्पन्न, एकूण उत्पन्न मायनस एकूण खर्च, हे झालं अर्थसंकल्पीय तुटीचं सूत्र. अजून एक सूत्र येते अर्थसंकल्पीय तुटी. आता आपल्याला माहितीये, हा ध्यानातच ठेवायचं, हा एक तलाव आहे, तलाव, आणि तलावामध्ये 2 विहिरी आहेत. जर तलाव जर इंडिकेट केलं तर तुम्हाला विहिरी घ्यायची गरजच नाही, कारण की तलाव त्या दोन्हीला पण इंडिकेट करतो. सेम तसा अर्थसंकल्प आहे. म्हणजे अर्थसंकल्प याच्यामध्ये 2 असते डबल, एक महसुली आणि एक भांडवली. जर हा शब्द घेतला तर हा 2 वेगळे शब्द घ्यायची गरजच नाही. आलं लक्षात? तसं आपण बघितलंय अर्थसंकल्पीय तूट. आता ह्या जर शब्दाला फोडलं आयोगानं, आयोग डायरेक्ट काय करतं, दुसरं सूत्र बघा, अर्थसंकल्पीय तुटीचं दुसरं सूत्र, महसुली जमा, महसुली जमा प्लस भांडवली जमा, भांडवली जमा मायनस एकूण खर्च, मायनस एकूण खर्च, एकूण खर्च. किंवा आयोग याला पण मायनस करून फोडू शकतं, महसुली खर्च मायनस प्लस भांडवली खर्च. बघा, महसुली जमा प्लस भांडवली जमा मायनस, हे इथं हा एकूण जमा पण येऊ शकतो. याला दुसरा शब्द हे बघा, इथं हा शब्द वापरू शकतो आपण, महसुली आणि भांडवली. किंवा इथं याला फोडलं की डबल इथं 2 शब्द टाकायचे. आता इथं जमा आहे, हे खर्च बघितलेला आहे, एकूण खर्चालाच आपण काय करू शकतो, महसुली खर्च प्लस भांडवली खर्च. लक्षात? असं पण आयोग विचारतं. आयोग काय करतं, इथं हा शब्द काढतं, डॅश डॅश देतं, डबल पर्याय देतं. मग इथं डबल काय येईल, अर्थसंकल्पीय तूट दुसरा येईल. आपण ते क्वेश्चन बघणार आहे, आयोगाच्या याच्यावर क्वेश्चन आहे. तर दुसरं सूत्र बघितलेलं आहे अर्थसंकल्पीय तुटीचं, की महसुली जमा, महसुली जमा प्लस भांडवली जमा मायनस एकूण खर्च. किंवा त्याच्या जागेवर तुम्हाला पुढं डबल तो शब्द एकूण फोडला तर डबल हे 2 शब्द त्याच्या जागेवर बसतील. ओके, ही बघितलेली अर्थसंकल्पीय तूट. आता अर्थसंकल्पीय तूट म्हणजे तूट म्हणजे काय, ह्या शब्दाचा अर्थ लक्षात घ्या. एकूण उत्पन्न म्हणजे याच्यातली उत्पन्न आणि खर्चातली याच्यातली जी जमा आणि खर्च याच्यातली जी तफावत असती त्याला तूट म्हणतो आपण. उत्पन्न जर तुमचं 10 रुपये आणि खर्च जर तुमचं 12 रुपये, तर 2 रुपये जी वरचे तुम्ही खर्च केलेले ती झाली तुमची तूट.
आलं लक्षात? तूट ह्या शब्दाचा अर्थ त्याच्या मायनस दाखवतो तुमचा. आलं लक्षात? आता अर्थसंकल्पीय तूट हे बघितलेलं आपण, त्याच्यावरच डिपेंड तुमची राजकोषीय तूट. बघा राजकोषीय तूट, राजकोषीय तूट बघा अर्थसंकल्पीय तुटीवरच राजकोषीय तूट आहे. म्हणजे जे खर्च झालेला आपण बघितलेलं आहे, जमा त्यांची 10 आहे आणि खर्च आहे 12. हे जे 2 रुपये येतं, ही 2 रुपये झाली तूट. मग हे आले कुठून? हे तुमचं राजकोषीय तूट दाखवते. म्हणजे हे कुठून घ्यायचे तर, हे 2 रुपये कुठून घ्यायचे तर ही तुमची राजकोषीय तूट आहे. मग राजकोषीय तुटीचं सूत्र काय असेल तर राजकोषीय तुटीचं सूत्र येतं तुमचं अर्थसंकल्पीय तूट. कशावरची काढायची आपल्याला? ते 2 रुपये ना, तुमची 2 रुपये हे अर्थसंकल्पीय तूट हे घ्यायचं इथं अर्थसंकल्पीय तूट, तूट प्लस कर्ज. आलं लक्षात? बघा एक सूत्र झालं याचं. पहिलं सूत्र राजकोषीय तूट इज इक्वल टू अर्थसंकल्पीय तूट, तूट प्लस कर्ज. ओके. आता दुसरं सूत्र बघा, हे राजकोषीय तूट आहे हे दाखवित हे सूत्र. आता राजकोषीय तूट हे जे 2 रुपये घेतलेले ते कुठून घ्यायचे आपल्याला हे आपण दुसऱ्या सूत्रात बघणार आहेत. बघा एकूण खर्च, दुसरं सूत्र बघतो राजकोषीय तूट इज इक्वल टू एकूण खर्च मायनस, बघा एकूण खर्च मायनस पुढं काय येईल? आता हे 2 रुपये आणायचे कुठून, हे मार्ग आणण्याचे मार्ग हे बघायचंय. एक कर्ज उभारणी प्लस कर्जाची पुनर्प्राप्ती प्लस, बघा कर्जाची पुनर्प्राप्ती प्लस इतर भांडवली मिळकत किंवा सार्वजनिक, तेच इतर भांडवली मिळकत म्हणजे तुमचं निर्गुंतवणुकीतून म्हणजे सार्वजनिक उत्पन्नातून, सार्वजनिक मालमत्तेतून विक्री करून जे भेटलेली इतर भांडवली मिळकत, हे एक सूत्र येतं तुमचं. म्हणजे इतर भांडवली मिळकत बघितलं, सार्वजनिक मालमत्तेच्या विक्रीतून जे पैसा भेटतो निर्गुंतवणुकीतून, म्हणजे तुम्ही हे 2 रुपये भागवण्यासाठी हे कर्ज घेऊ शकता किंवा दिलेलं दुसऱ्या देशाला दिलेलं कर्ज किंवा दुसऱ्याला दिलेलं कर्ज पुन्हा घेऊ शकता, किंवा हा खर्च भागवण्यासाठी स्वतःची मालमत्ता विक्रीला काढणे म्हणजे गव्हर्नमेंट शेअर्स विक्रीला काढतं त्याच्यातून मिळालेले हे पैसे. आता कर्ज म्हणजे फुकट भेटलेलं नसतं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे जे 2 रुपये घेतलेले हे फुकट भेटलेलं नाहीये तुम्हाला. आलं लक्षात? किंवा अजून एक सूत्र येतं याचं. आता ह्याला जर फोडलं, मी अजून एक शब्द सांगितलेला आहे, या अर्थसंकल्पीय शब्दात 2 शब्द बघितलेले आपण दाढलेले असते. राजकोषीय तूट इज इक्वल टू अजून दुसरं सूत्र येतं महसुली जमा प्लस भांडवली जमा मायनस एकूण खर्च. बघा ह्या शब्दाला फोडलं की डबल हे सूत्र येते, काहीच नाही, फक्त हे सूत्र घेतलं आपण, ह्याला फोडले, ह्या अर्थसंकल्प डबल महसुली जमा प्लस भांडवली जमा मायनस एकूण खर्च. आलं लक्षात? हे राजकोषीय तुटीचं सूत्र बघितलेले आपण. आयोग हे डायरेक्ट शब्द विचारतात, मी तुम्हाला सांगितलं कसं कसं येतं. दुसरी गोष्ट, आता ह्याच्यावर डिपेंड तुमची प्राथमिक तूट आहे. प्राथमिक तूट बघा, आता प्राथमिक तूट बघायला बोलत. आता प्राथमिक तूट काय? आता जे हे 2 रुपये कर्ज घेतलेलं आहे तुम्ही वरचा खर्च भागवण्यासाठी, हे जे कर्ज घेतलेलं आहे फुकट भेटणार नाही, याच्यावर काहीतरी तुम्हाला व्याज असणार. आलं लक्षात? म्हणून बघा अर्थसंकल्पीय तूट म्हणजे हे 2 रुपये तुमचं घेतलेलं कर्ज, तो खर्च भागवण्यासाठी तीच तुमची राजकोषीय तूट असते. राजकोषीय तुटीवर डिपेंड आहे तुमची प्राथमिक तूट आहे. आता प्राथमिक तूट म्हणजे काय तर राजकोषीय तूट इज इक्वल टू प्राथमिक तूट इज इक्वल टू राजकोषीय तूट मायनस व्याज देय. बघा आपण बघितलं सूत्र या कामावर डिपेंड आहे. प्राथमिक अर्थसंकल्पीय तूट म्हणजेच राजकोषीय तूट असते, कारण की त्याच्यातून जे कर्ज घेतलेलं आहे, राजकोषीय तूट म्हणजे निव्वळ कर्ज झालं तुमचं. आलं लक्षात? आणि त्या कर्जावरचं जे व्याज असतं ते व्याज मायनस केलं तर तुमची प्राथमिक तूट भेटते. आलं लक्षात? असं बघितलं आपण या कामावर.
मग हे जे सरकारवर हे जे एक्स्ट्राचा राजकोषीय तूट म्हणजे काय, सरकारने त्या वर्षाचा खर्च भागवण्यासाठी घेतलेलं वरचं कर्ज बघितलेलं होतं आपण, म्हणून राजकोषीय तुटलाच म्हणतो की कर्ज निर्माण करणारी जमा, सरकारवर कर्ज निर्माण करणारी जमा म्हणजे तुमची राजकोषीय तूट असते. आलं लक्षात? आता राजकोषीय तूट तुम्हाला ठेवावंच लागते. आता सगळ्यांनी सांगितलेलं तिलाच वित्तीय तूट किंवा चलन विषय वित्तीय तूट सुद्धा म्हणतो आपण त्याला, राजकोषीय तुटीला दुसरं नाव आहे वित्तीय तूट. आणि ह्या अर्थव्यवस्थेला आपले फक्त सांगितलेले प्रत्येक अर्थतज्ञांनी सांगितलं राजकोषीय तूट ही कमीत कमी असावी, असं नाही सांगितलं की पूर्णपणे रद्द म्हणजे शून्यच करा, तर चूक आहे. तर राजकोषीय तूट आपल्याला अर्थव्यवस्थेला म्हणजे चालना देण्यासाठी अर्थव्यवस्थेला लागतेच, कारण की ते जर एक्स्ट्राचे जर 2 पैसे असतील तर मागणी आणि पुरवठा वाढतो, त्याच्यामुळे अर्थव्यवस्था ही आपली चल अर्थव्यवस्था राहते. त्याच्यामुळे पूर्णपणे आपण कमी करू शकत नाही. हा 3% पर्यंत 2% पर्यंत ठेवू शकतो, पण ठेवू शकतो, ठेवावंच लागेल. आलं लक्षात? त्याच्यानंतर बघायचं आपल्याला आता महसुली तूट आणि भांडवली तूट. आता हे वेगळे शब्द, बाकी काय नाही, महसुलीला महसुली लावायचं, भांडवलीला भांडवली लावायचं. महसुली तूट म्हणजे काय असणार आहे, महसुली तूट, महसुली तूट म्हणजे एकूण महसुली जमा, महसुली उत्पन्न किंवा जमा मायनस महसुली खर्च, महसुली खर्च. ओके, महसुली उत्पन्न म्हणजे महसुली जमा मायनस महसुली खर्च किंवा महसुली उत्पन्न मायनस खर्च असं पण म्हणू शकतो. महसुलीला महसुली लावायचं, पण इथं आता हे शब्द खोडला येऊ, याच्यातला जर एक एक शब्द विचारला त्या शब्दाला लावायचं. महसुलीला महसुली, जर महसुली तूट विचारलं तर महसुली तूटच लावायचं. महसुली अर्थसंकल्प विचारला तर महसुली जमा आणि महसुली खर्च सांगायचं प्लस. आलं लक्षात? आता भांडवली तूट, भांडवली तूट, भांडवली तूट इज इक्वल टू भांडवली उत्पन्न मायनस भांडवली खर्च. आलं लक्षात? आता बघा, महसुली तूट 1970 पर्यंत महसुली आधिक्य होतं, आपलं तूट नव्हती. म्हणजे पहिले 3 दशक स्वातंत्र्याचे म्हणजे 50 ते 70 म्हणजे पहिले 3 दशक हे आपलं महसुली आधिक्य होतं, महसुली तूट नव्हती. आणि तिथून पुढं 1900 जवळपास म्हणजे 70 पासून पुढं सतत महसुली तूट वाढत गेली. आता सध्या 2011 पासून पुन्हा कमी होती, म्हणजे 2011 पर्यंत म्हणजे 70 पासून 11 पर्यंत सतत वाढत गेली आणि 2011 पासून पुन्हा ती कमी होती. आलं लक्षात? त्याच्यानंतर भांडवली तूट कधीच नाही, आपल्याला भांडवली आधिक्यच आहे. आपल्याला कंटिन्यू आपल्याला भांडवली तूट कधीही आले नाही, कारण की भांडवलीमध्ये एकूण पण आपण पैसा आणू शकतो, म्हणजे मदतीच्या स्वरूपात असेल, कर्जाच्या स्वरूपात असेल, मालमत्ताच्या विक्रीतून असेल, त्याच्यातून आपल्याला भांडवलीमध्ये पैसा चौकून येतो. म्हणून गव्हर्नमेंटचा भांडवली जमा जास्त असते आणि खर्च कमी असतो, तर महसुली हा खर्च जास्त असतो आणि जमा कमी असते. आलं लक्षात? हे बघितलं आपण तुटीच्या संकल्पना. प्रभावी महसुली तूट ही एक कन्सेप्ट राहिलेली, प्रभावी महसुली तूट. ही आलीच कन्सेप्ट उशिरा, 2011-12 आलेली कन्सेप्ट. कधी आलेली? 2011-12 ही प्रभावी महसुली तूट. 2015 पर्यंत आपल्याला शून्य करायची होती. किती? 2015 पर्यंत शून्य करायची होती. प्रभावी महसुली तूट काय? आता ही महसुली तूट वाढती का? सगळ्यात महत्वाचं आपण जे महसुली तूट बघितलं आहे मागाशी, तर महसुली तूट का वाढती, तर महसुली तूट वाढण्याचं रिझन आहे गव्हर्नमेंटनं दिलेले अनुदान. काय? गव्हर्नमेंटनं दिलेले अनुदान, ह्या अनुदानामुळं तुमची महसुली तूट वाढते. आलं लक्षात? आणि अनुदान मी पाठीमागं सांगितलं की अनुदान हे महसुलीमध्ये येतात आणि महसुली हा उत्पादक स्वरूपाचा खर्च आहे. अनुदान हा उत्पादक स्वरूपाचा, विकासात्मक स्वरूपाचा खर्च. आलं लक्षात? आता प्रभावी महसुली तूट काढायची म्हणलं, अनुदानामुळे वाढती महसुली तूट, महसुली तूट मायनस अनुदान जर केले, अनुदानी महसुली तुटीतून अनुदान काढून टाकले तर तुमची प्रभावी महसुली तुटी. बघा, महसुली तुटीतून अनुदान जर काढून टाकले, मायनस केले, तर तुमची प्रभावी महसुली तुटी. ओके, ही बघितलेली असेल प्रभावी महसुली तूट. आता बघा तूट, आता 2006-07, 2011-12 आणि 2015-16 अशा 3 तुटी ध्यानात ठेवा तुम्ही. एक 2006-07 ची जी होती
तर तुमची महसुली तूट जी होती ती 1.1% होती आणि राजकोषी तूट 2.5 होती. बघा, महसुली तूट 2006-07 1.1% होती. बघा, 1.1% होती आणि राजकोषी तूट ही 2.5% होती. आता 2011-12ला राजकोषी तूट, त्याच्यानंतर महसुली तूट आणि त्याच्यानंतर प्राथमिक तूट म्हणजे जी महसुली तुटीवर आली. आलं लक्षात? आता 2011-12ला जी राजकोषी तुटी होती ती 6.5% होती. कधी किती होती? 6.5%. 6.5% होती. त्याच्यानंतर महसुली तूट जी होती ती महसुली तूट होती 5.2% आणि प्राथमिक तूट होती तुमची 3.2%. ओके. त्याच्यानंतर आपण बघितलं आता 11-12, त्याच्यानंतर 15-16ला बघा, 15-16 राजकोषी तूट. कधी? 15-16, 2015-16 राजकोषी तूट ही बघितली 11-12ची. आता 15-16ला बघा राजकोषी तूट, 15-16 राजकोषी तूट होती 3.9%. त्याच्यानंतर महसुली तूट होती तुमची 2.5%, 2.5% 15-16ला. त्याच्यानंतर तुमची प्रभावी महसुली तूट होती 1.5%. बघा, प्रभावी महसुली तूट ही बघितलेली प्रभावी महसुली तूट 15-16ला 1.5% होती आणि प्राथमिक तूट ही बघायची 15-16ला, तर प्राथमिक तूट होती 0.7%. म्हणजे तुम्हाला जर सिक्वेन्स जर विचारला, तुटीनुसार क्रम लावा, किंवा आयोगाने जरी जोड्या लावत विचारलं, इकडून तुटीला तुम्हाला पर्सेंटेज मध्ये देते आणि इकडून तुम्हाला तुटी देते, कोणती तूट सर्वात जास्त असते? तर सर्वात जास्त राजकोषी तूट असते, 2 नंबरला महसुली तूट असते, 3 नंबरला प्रभावी महसुली तूट असते आणि 4 नंबरला प्राथमिक तूट असते. म्हणजे सगळ्यात कमी प्राथमिक तूट आहे आणि सर्वात जास्त राजकोषी तूट. आलं लक्षात? जर सिक्वेन्स विचारला, तुम्हाला क्रम लावा असं जर क्वेश्चन आला, तुटीनुसार जास्त करून कमीकडे क्रम लावा असं जर क्वेश्चन आला, तर राजकोषी तूट, महसुली तूट, प्रभावी महसुली तूट आणि प्राथमिक तूट असा त्याचा क्रम. ओके, हे बघितलेलं आपण तुटी. आता तुटीचा अर्थ भरणा बघायचा आपल्याला. म्हणजे आता हे जे तुटीचा अर्थ भरणा, गव्हर्नमेंट याच्यात पैसा कुठून वापरेल, म्हणजे तुटीचा अर्थसंकल्पासाठी, तुटीच्या अर्थ भरण्यासाठी जो पैसा वापरतो तो आपलं आणि युएससीचं याचं कंपॅरिझन बघायचं. आपण बघतो तुटीचा अर्थसंकल्प का म्हणते, हे तर बघितलं, एकूण उत्पन्नापेक्षा तिथं खर्च जास्त दाखवून गव्हर्नमेंट तुटीचा अर्थ भरणा वापरते. आणि तो म्हणजे ते तुमचं कर्ज असते, जे एक्स्ट्राचे पैसे घेतलेले असतात गव्हर्नमेंटनं ते खर्च करण्यासाठी, ते कर्ज असतं ते. आणि ते कुठून आपण अजून गव्हर्नमेंट तुटीचा अर्थ भरण्यासाठी कुठून पैसे घेऊ शकतो हे पण बघणार आहेत. आता तुटीच्या संकल्पनात वेगळी आणि हे तुटीचा अर्थसंकल्पना मांडतानाच गव्हर्नमेंट कुठून कर्ज घेतं हे पण बघणार आहे. तर अमेरिका तिथालची वर्ल्ड हे असेल, त्यांची बँक असेल, त्यांची म्हणजे एक देशाची, त्या प्रत्येक देशाची एक बँक असते. आपण आपली जशी रिझर्व्ह बँक आहे तशी त्यांची एखादी बँक असेल, त्याच्याकडून कर्ज घेत असेल, व्यापारी बँकाकडून कर्ज घेत असेल, जनतेकडून कर्ज घेत असेल, किंवा चलन नोटा नाण्यातून त्याच्यातून म्हणजे छापून त्याच्यातून भागवित असेल. म्हणजे ऑल कर्ज घेते युएसए, सगळं कर्ज घेते. पण आपण सगळ्याकडून कर्ज घेत नाही, कारण की आपण बघतो आपल्या इथं ऑलरेडी जनतेकडे पैसे नाहीत, त्यांच्याकडून कशाला घ्यायचे? किंवा व्यापारी बँका यांच्याकडून. आता व्यापारी बँका कोणाला पैसे देतात? जनतेला पैसे देतात. म्हणून ध्यानात ठेवा, आपल्या इथं व्याज हा शब्द ध्यानात ठेवा. कोणता? व्याज. व्याज म्हणजे व्यापारी बँका आणि जनता यांच्याकडून कर्ज घेत नाही. यालाच आपण एकूणलाच बाजार कर्ज म्हणतो. बाजार कर्ज म्हणजे काय असं जर क्वेश्चन आला तर बाजार कर्जात कशाचा समावेश होतो? तर बाजार कर्जात व्यापारी बँका आणि जनता यांचं जे कर्ज असतं यालाच आपण बाजार कर्ज म्हणतो. बघा, बाजार कर्ज म्हणजे काय? तर व्यापारी बँका आणि जनता यांच्याकडून जे कर्ज घेतलेलं असतं त्यालाच आपण बाजार कर्ज म्हणतो. आणि आपल्या भारतामध्ये बाजार कर्जाचा वापर केला जात नाही. सरकार तुटीचा अर्थ भरण्यासाठी यांच्याकडून कर्ज घेत नाही किंवा यांच्याकडून पैसे घेत नाही. म्हणजे आपल्या आयोगाने जर विचारलं
तर तुटीच्या अर्थभारण्यात खालीलपैकी कशाचा समावेश होतो? तुटीच्या अर्थभारण्यात कशाचा समावेश होतो? आरबीआय कडून घेतलेलं कर्ज किंवा सरकारचे विकून जे रोखे असते ते विकून भेटलेला पैसा किंवा नवीन चलन निर्मिती. तर एवढं ध्यानात ठेवा, हा शब्द सोडता, हा बाजार कर्ज शब्द सोडता कोणतंही कर्ज असो त्याचा वापर करणार. तुटीच्या अर्थभारण्यात हे येत नाही. मग एक आरबीआय कडचं कर्ज येतं, गव्हर्नमेंट आरबीआय कडून कर्ज घेतं. 2 सरकारचे रोखे विकून त्याच्यातून पैसे प्राप्त करून त्याच्यातून पण भागविले जाऊ शकते तुटीच्या अर्थ भरण्यासाठी किंवा नवीन अंतिम शेवटचा पर्याय म्हणून तुटीच्या अर्थ भरण्याला आयोगाने जर असं विचारलं तुटीचा अर्थ भरण्याचा शेवटचा पर्याय आपण काय करू शकतो, तर चलन निर्मिती, नवीन चलन छापणे, लक्षात, किंवा नाणे छापणे, याच्यातून सुद्धा आपण तुटीचा अर्थ भरणा करू शकतो. म्हणजे 3 गोष्टी येतात तुटीच्या अर्थ भरण्यात. आणि व्याज म्हणजे व्यापारी बँकांना जाणता यांचं येत नाही, म्हणून आपल्या इथं हा संकुचित अर्थ घेतला जातो. बघा, भारतात संकुचित अर्थ घेतला जातो, तुटीचा अर्थ भरण्याचा भारतात संकुचित घेतला जातो आणि अमेरिकेत व्यापक अर्थ घेतला जातो. लक्षात, ते बघितलं आपण. तूट ही कन्सेप्ट बघितली. आता हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि मित्रांबरोबर शेअर करा आणि कमेंट पण करत चला जाता. ओके, धन्यवाद.